माझी गुप्त प्रेमकथा. निशा, त्याचा विचार करू नकोस. आपण फक्त त्याच्याकडे आकर्षित आहोत. तू त्या असभ्य आणि त्रासदायक माणसाला बळी पडू शकत नाही. मी स्वतःला सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझे मन माझे ऐकायला तयार नव्हते. मी फक्त त्याचा गोंडस आणि लहान मुलासारख्या स्मित हास्यावरून तो तुला चिडवण्याचा प्रयत्न करत होता आणि तो तुला सुंदर म्हणाला, कारण त्याला माहित होते की तुला राग येईल म्हणून. पण मला त्याचा राग का येत नाही? त्याचे म्हणणे मला चांगले का वाटते आणि मी त्याच्याबद्दल का विचार करत असते? मी त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. अजिबात नाही. तू त्याच्यावर प्रेम करूच शकत नाहीस, निशाच्या मनाने स्वतःला सांगितले. पण माझ्या मनात आणखी काही योजना सुरू होत्या. फक्त त्याच्यासाठी मला बाजी मारायची होती. मी त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी रात्री मी सानिया सोबत उद्यानात फिरत होते आणि सोनू पण उद्यानात आली. अचानक उद्यानात कोणीतरी आले, ज्याने माझ्या हृदयाची धडधड वेगाने झाली, ज्याने माझे डोळे चमकवले आणि ज्याने मला वाटले की माझ्या हृदय हे त्याच्यासाठीच धडधडते. अहो निशा, तो माझ्या दिशेने आला. त्याने गडद निळ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि नेहमीप्रमाणेच हॉट दिसत होता. अरे देवा, तो इकडे काय येत आहे? हॅलो सूरज, मी म्हणाले. तो माझ्याकडे पाहून हसला. अरे देवा, त्याच्या ओठांची वक्र, अरे किती छान होती ती. हे घे तुझे पुस्तक, तो म्हणाला. हे त्याचे पुस्तक होते जे त्याने मला देण्याचे वचन दिले होते. त्याबद्दल धन्यवाद. मी ते शक्य तितक्या लवकर परत करीन तुला, निशा म्हणाली. काळजी करू नकोस. हे पुस्तक वाचले आहे मी, सूरज म्हणाला. हॅलो सानिया आणि सोनू, तो म्हणाला. अरे, तुला माझे नाव माहीत आहे का? सानियाने त्याला आश्चर्याने विचारले. सानिया, तुला सूरज वर्मा आवडतात हे मला माहीत आहे, तो म्हणाला. तो अजूनही हसत होता आणि माझे हृदय अजूनही धडधडत होते. तो कोण आहे? मी सूरज वर्माला ओळखत नाही, सानिया म्हणाली. WTF? सानिया हॉलिवूड चित्रपट पाहत नाही आणि तिला अव्हेंजर्स बद्दल काहीही माहीत नाही. मला वाटलेच. अरे, म्हणून तू त्याला ओळखत नाहीस का? मग त्याने मागे ओढून माझ्याकडे पाहिले. निशाने डोळे खाली जमिनीवर टेकवले. कोण आहे तो? सानियाने विचारले. निशा तुला सांगेन, सूरज म्हणाला. ठीक आहे मग, मी जातो. बाय निशा, बाय सोनू आणि सानिया. आणि निशाकडून सूरज हेम्बर्स बद्दल विचारायला विसरू नका. तो गेल्यावर सर्वजण, विशेषतः मुली, मला मारून टाकतील असे बघत होत्या. त्यांच्या डोळ्यातला राग आणि मत्सर मला दिसत होता. ते माझ्याकडे का बघत होते ते मला माहीत होते. पण समस्या कुछ और थी. मी तणावात होते. पण सोनू आणि सानिया दोघेही सूरजच्या प्रेमात हरवले होते. ते दोघे विचार करू लागले, त्याला माझे नाव माहिती कसे आहे? तो माझ्याशी बोलला. तो खूप सेक्सी आहे. त्याने माझ्यासारख्या निळ्या रंगाचे कपडे घातले होते. आमच्यात काहीतरी संबंध आहे, सोनू म्हणाली. अरे, आमची आंटी पण निळ्या रंगाचे सूट घालते. याचा अर्थ तुझा आणि त्याचा काही संबंध आहे का? सानिया विचित्रपणे म्हणाली. अरे देवा, या दोघं मूर्ख मुली आहे. मी वैतागली आहे तुम्हाला.
आणि ते दोघी एका मुलासाठी लढत आहे. बाय द वे, सूरज हेमत कोण आहे निशा? सानियाने विचारले. त्याने आपल्या दोघांची नावं का घेतली? सानियाने म्हणाली. मला सांग, सूरज मला तुझ्याकडून त्याच्याबद्दल विचारायला का म्हणत होता? मी तिला सगळं सांगितलं. काय? तो दिवसभर तुझ्या सोबत होता? सानियाने मला विचारले. तुम्ही दोघे घरी एकटेच होते? तुम्ही दिवसभर काय केलं दोघांनी? सोनूचा दुसरा प्रश्न लगेच आला. शांती ठेवा मैत्रिणींनो, तुम्ही विचारत आहात कारण तो माझ्या घरी होता म्हणून, आणि त्याने तो पेपर पाहिला म्हणून नाही. सानिया, चूक तुझीच होती. माझा नकार असल्यावर तू माझ्या नावाचा हिशोब का केलास? तो माझ्याबद्दल काय विचार करेल? निशा रागाने म्हणाली. मी खरोखर खूप निराश झाले होते. चिल निशा, चिल. त्याला माहित आहे की तो प्रत्येक मुलीचा हृदयाचा ठोका आहे आणि आपण त्यापैकी एक आहोत. नाही, मी त्यापैकी नाही. मला तो आवडत नाही, निशा म्हणाली. काय? तुला तो आवडत नाही? इथली प्रत्येक मुलगी त्याच्यावर प्रेम करते, सानिया म्हणाली. तुला मुली आवडतात का निशा? सोनूने विचारले. जर तू मुलींकडे आकर्षित होत असेल तर ठीक आहे. निशा, तू मला सांगू शकते का? तू मला असं का विचारतेस आहे? कारण एखादी मुलगीने सूरजला नापसंत केलं तर ती फक्त मुलींकडे आकर्षित होईल, मुलांकडे नाही, सोनू म्हणाली. मला सूरज आवडत नाही म्हणून तू याच विचारात आहेस? हो, सोनू म्हणाली. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सोनू. मी त्याला आणि तुला काय सांगू याचा तू विचार कर. मी त्याला कसे सांगू यासाठी तो मला नेहमीच चिडवेल. देवा, माझी मदत कर. मला खूप त्रास झाला आहे कारण मला माहित होते की सानियाच्या त्या मूर्ख प्रेमाच्या टक्केवारीसाठी सूरज नेहमीच मला चिडवतो. मी त्याला काय बोलणार? मी त्याला काहीही बोलू शकत नाही. मी त्याला आता भेटणारही नाही. मी ठरवले. मी सुमन मामीच्या घरी जात आहे. तिच्या सासूची तब्येत ठीक नाही म्हणून मी तिला भेटायला जात आहे, निशाची आई म्हणाली. सुमन आंटी आईच्या लहानपणीची मैत्रीण आहे. ती पण दिल्लीत राहते, पण तिचे घर आमच्या घरापासून खूप लांब आहे. ती खूप गोड आहे. ठीक आहे आई, मी शिंकून म्हणाले. खरं तर त्या दिवशी पावसात भिजल्यावर मला सर्दी झाली होती. हो आई, मी ठीक आहे. फक्त सर्दी आहे. काळजी घे आणि अस्वस्थ वाटल्यास औषधांच्या पेटीतून औषध घे, आई म्हणाली. त्यावर निशा पण हो म्हणाली. त्यामुळे मी माझ्या घरात एकटीच होती आणि टीव्ही बघत होते. अचानक मला थरथर कापायला लागलं आणि घाम फुटला. माझे संपूर्ण शरीर दुखत होते आणि मला ताप आल्यासारखं होत होतं. कोणीतरी दार ठोकवत होते. दार उघडण्याची ताकद माझ्यात नव्हती. माझी अवस्था खूपच दयनीय होती. पण ठोकावणे थांबतच नव्हते दार कोणी. म्हणून मी माझी सर्व शक्ती गोळा केली आणि स्वतःला दारापाशी ओढले. मला चक्कर येत होती. मी दार उघडले आणि सूरज हसत उभा होता. तू इथे मला चिडवायला आला आहे का? जर तू मला
चिडवायला आला असशील तर कृपया परत जा, कारण तुझ्याशी लढण्या इतकी ताकद माझ्यात नाही. मी तुला का चिडू? त्याने विचारले. कदाचित तो टक्केवारीचा खेळ विसरला असेल, मला वाटले. अरे सूरज, काही नाही. तुला काही हवे आहे का? मी त्याला विचारले. मला काय हवे आहे? तू मला देशील का? त्याने विचारले. सूरज, कृपया चिडवणे थांबव रे. माझी तब्येत बरी नाही. तुझी तब्येत बरी नाही म्हणजे तू प्रेमात आहेस का? त्याने पुन्हा विचारले. अरे देवा, सूरज, मी खरोखर आजारी आहे. मला सिरियसली सांग, तू इथे का आला आहेस? शांत हो. तुझे पुस्तक परत करण्यासाठी मी इथं आलो आहे. ते तेच पुस्तक होते जे त्याने गच्चीतून माझ्याकडे घेतले होते. बाय द वे, तुझी आई कुठे आहे? माझी आई विचारत होती, काकू घरी काय करतायत? सूरजने विचारले. आई घरी नाही, निशा म्हणाली. मी ते पुस्तक त्याच्याकडून घेतले. धन्यवाद आणि बाय, निशा म्हणाली. मी कुठेही जात नाही. तू आजारी आहेस आणि एकटी आहे. तुझी काळजी घेण्यासाठी कोणीतरी तुझ्या सोबत असलं पाहिजे. मी लहान मूल नाहीये सूरज. मी स्वतःची काळजी घेऊ शकते आणि मला माहित आहे की तू फक्त मला चिडवशील, निशा बोलली. मला माहित आहे की तू स्वतःची काळजी घेशील, पण मला तुला मदत करायची आहे. सूरज अगदी गोड बोलला. मला त्याला हो म्हणायचे होते, पण मी त्याला नकार दिला. जर तू विचार करत असशील की मी विसरलो आहे की मी तुझ्यावर 97% प्रेम करतो, तर तू चुकीचे आहेस. मला ते आठवते आणि त्यासाठी मी तुला चिडवायचे नाही असं ठरवले होते. पण जर तू मला तुझ्या सोबत राहू देणार नाहीस, तर मी तुला नेहमी चिडवेन आणि आशालाही त्याबद्दल सांगेन. सूरज म्हणाला. तू मला ब्लॅकमेल करत आहेस का? मी त्याला विचारले. जर तुला असा विचार करायचा असेल तर तू करू शकते. आह आह आह, इतका मजेदार सूरज नाही, मी रागाने म्हणाले. त्याला माझी इतकी हताशपणे काळजी का घ्यायची आहे? मला चिडवण्याच्या त्याच्या काही त्रासदायक प्लॅन आहे का? किंवा त्याला खरोखरच माझी काळजी आहे? हे तुम्हाला मित्रहो पुढच्या भागात नक्की कळेल. कथा फार इंटरेस्टिंग आणि सुंदर आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रहो. धन्यवाद.